नमस्कार, मी उत्तम कुमार. एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी. आता तुम्ही म्हणाल, सावित्रीबाई फुले यांचं जीवन कार्य महाराष्ट्रातल्या कुणाला माहिती नाही किंवा देशभरातल्याही ज्यांना सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचं महनीय कार्य माहिती आहे, त्यांना ही दोन नावं निश्चितच माहिती आहे. त्यांचं संपूर्ण जीवनपट माहिती आहे. जगभरातल्या अनेक मंडळींना त्यांचा जीवनपट माहिती आहे, त्यांचं जीवन कार्य माहिती आहे. तरी देखील हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं आहे, की आपल्याला सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ, शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं अमूल्य असं योगदान आणि ज्योतिराव फुले यांनी त्यांना दिलेली साथ आणि या दाम्पत्यानं संपूर्ण आपल्या भारतवर्षामध्ये निर्माण केलेला इतिहास अतिशय देदीप्यमान असा आहे. त्याच्याबद्दल कुणीच शंका घेण्याचं कारण नाही किंवा माहिती नसणारा माणूस देखील शोधून सापडणार नाही. असं असताना देखील आज आपण चर्चेला विषय आणलाय थोडा वेगळा आहे. कारण शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाव्यतिरिक्तही सावित्रीबाई फुले हे व्यक्तिमत्व प्रचंड महनीय होतं. सावित्रीबाई फुले या नावाला एक वेगळं वलय होतं. सावित्रीबाई फुले एक प्रचंड क्रांतिज्योती होती. सावित्रीबाई फुले प्रचंड बंडखोर समाजसेविका होती आणि सावित्रीबाई फुले यांचं त्याही पलीकडे खूप मोठं आपल्या समाजाप्रती योगदान होतं. हे मांडण्याचा प्रयत्न आज आपल्या या गप्पांमधून आपण करणार आहोत. आणि या गप्पा आणि ही माहिती घेऊन आले आहेत आपल्या सोबत आहेत. या संपूर्ण विषयावरती महात्मा ज्योतिराव फुले असू देत किंवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असू देत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, या सर्व महनीय व्यक्तिमत्वांचा ज्यांचा अतिशय विश्लेषणात्मक अभ्यास आहे, सखोल अभ्यास आहे, असे प्राध्यापक डॉक्टर शरद गलांडे. गलांडे सर, मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार साहेब. आम्हाला ऐकायला आवडेल की सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण क्षेत्राच्या पलीकडे जाऊन, त्याच्या पुढे जाऊन असं जे व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व आहे, सामाजिक क्षेत्रातलं जे व्यक्तिमत्व आहे, ते जरा आम्हाला उलगडून सांगा. नमस्कार बंधूंनो. सावित्रीबाई फुले यांचं जीवन कार्य पाहत असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचा परिस्पर्श त्यांच्या जीवनाला झाला होता. 1831 साली त्यांचा जन्म झाला. 3 जानेवारी 1831 साली जन्म झाला आणि 1840 साली त्यांचा विवाह झाला. वयाच्या 9व्या वर्षी विवाह झाला. कारण त्या काळी बालविवाह होत होता आणि त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महनीय व्यक्तीबरोबर झाला आणि त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ज्योतीचा प्रकाश पडला आणि ही ज्ञान ज्योत, त्यालाच आपण क्रांती ज्योत म्हणतो, आणि ही ज्योत खऱ्या अर्थानं उजळू लागली. ज्योतिरावांनी त्यांना शिक्षण दिलं आणि त्या लिहू लागल्या, वाचू लागल्या, शिकू लागल्या. आणि ज्योतिरावांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते असं म्हणत असत की नुसती स्त्री शिकली नाही पाहिजे, कुठलाही पुरुष नुसता शिकला नाही पाहिजे, तर त्याच्यामध्ये ज्ञान कौशल्य तर आलं पाहिजे, लोकांशी वक्तृत्व करता आलं पाहिजे, वादविवाद करता आला पाहिजे, लोकांशी चर्चा करता आली पाहिजे आणि आपली मतं आपण ठामपणे मांडलं पाहिजे. ही त्यांची शिकवण खऱ्या अर्थाने सावित्रीबाई यांनी जीवनामध्ये अवलंबली. आणि आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले या पहिल्या आचार्या तर झाल्या आणि त्याचबरोबर पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या. आणि मला सांगायला आनंद वाटेल की ज्या काळी ब्रिटिशांच्या शाळा बंद पडत होत्या आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळा वेगाने वाढत होत्या, म्हणजे 15 नोव्हेंबर 1851 साली सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचा शिक्षण कार्यासाठी विश्राम बाग वाड्या येथे सत्कार झाला. त्यावेळेस ज्योतिराव फुले यांनी असं म्हटलं होतं की मी जे हे कार्य केलं आहे ते मी नुसती शाळा काढली ते शाळा काढून नुसतं चालणार नाही, तर शाळा काढून त्या चालवणं, वाढवणं, त्या विकसित करणं, मुलांची संख्या वाढवणं आणि त्यासाठी अनन्वित छळ सहन करणे, हे कार्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलं. हे शिक्षणातील त्यांचं महत्वाचं कार्य आहे. त्याबरोबर त्या काळी एक अंधारमय जग होतं, म्हणजे मनू नावाच्या व्यक्तीचा लोकांनी स्वीकार पूर्ण अर्थाने केला होता आणि त्या मनू स्मृतीच्या आधारावर स्त्रीला दुय्यम स्थान दिलं होतं. आणि अशा दुय्यम स्थान दिल्यामुळं स्त्रियांना त्या काळी चपला घालता येत नव्हतं. त्या काळी त्याला वाहना असं म्हणत असत. स्त्रियांनी पुरुषाशी बोलणं मान्य नव्हतं.
त्याबरोबर एखाद्या पुरुषाशी चर्चा करणंही मान्य नव्हतं. त्याचबरोबर लग्न झालेल्या पतीबरोबर त्याच्याबरोबर राहायला जाणं सुद्धा मान्य नव्हतं. त्याचबरोबर त्याच वेळी बालविवाह, जरडकुमार विवाह, विधवा बहुपत्नीकत्व अशा अनिष्ट रूढी आणि चाली, रूढी परंपरांचा फार मोठा पगडा या समाजात होता. आणि अशा वेळेस सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी या सर्व समाजाला भेद देण्याचं किंवा बंड पुकारण्याचं कार्य आपल्या पतीच्या सहाय्यातून केलं आणि खऱ्या अर्थानं त्या एक प्रकारचं स्वतःचं अलौकिक स्थान, शिक्षणापलीकडील एक अलौकिक स्थान त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये निर्माण केलं. अगदी महत्वाचं सांगताय की एक अलौकिक कार्य शिक्षणाच्या माध्यमातून आणि पतीच्या सहकार्यानं, पतीच्या खंबीर पाठिंब्यावरती त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक जबरदस्त मुहूर्तमेढ रोवली, की ज्यामुळे असंख्य भगिनी, आज माता भगिनी शिकू शकतायत आणि ज्ञानाची गंगा ज्यांच्या आयुष्या संपूर्ण पालटू शकतायत, ज्याच्यामुळे अक्षरशः अनेकांच्या जीवनाचं सोनं झालंय. त्याला मूळच अर्थातच कारण आहेत हे दाम्पत्य सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले. मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की शिक्षणाच्या पलीकडे जे योगदान होतं सावित्रीबाई फुले यांचं, जे आपण आज उलगडतो आहोत, त्याच्याविषयी चर्चा करतो आहोत. असे कुठले वेगवेगळे पैलू होते, असे कुठले वेगवेगळे गुण होते सावित्रीबाईंकडे, की ज्या ठामपणानं त्या काळच्या तत्कालीन समाज रूढींशी लढल्या, समाज परंपरांशी भिडल्या? त्यांच्या जीवनामध्ये प्रथमतः एक चिकाटी होती, दुर्दम्य साहस होतं आणि कोणत्याही गोष्टीशी लढण्याची खमकी भूमिका होती. ज्यावेळेस स्त्री म्हणून, त्या शिक्षिका म्हणून शाळेत जात असत, त्यावेळेस गुंड त्यांना त्रास देत असत. सर्व समाज बांधव त्यांच्या अंगावर शेणाचे, चिखलाचे गोळे फेकत असत. परंतु हे सर्व सहन करून त्यांनी मुलींना शिक्षणाचं काम केलंच. त्याचबरोबर एक दिवशी तर गुंड त्यांच्या अंगावर सोडला होता. त्या गुंडाशी 2 हात केलं आणि त्यानंतर गुंडांना असं समजले की कुठल्याही संकटाला न डगमगणारी स्त्री आहे, हिच्याशी वादविवाद न करता आता आपण थांबलं पाहिजे. आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं भरू लागलं, विकसित होऊ लागलं. आपण मगाशी मी बोललो की त्या काळी बालविवाह होत असत आणि बालविवाह झाला की मुली विधवा होत असत. विधवा झाल्यानंतर त्या मुलींवर एक प्रकारच्या पुढच्या ज्या आपल्या समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरेमुळं स्त्रियांना त्यांचे केस काढले जात असत, त्यांना विद्रूप केलं जात असत. आणि विद्रूप केल्यानंतर त्यांना एक तर सती जायला लावत असत किंवा विद्रूप करून त्यांना सोडत असत. त्यावेळेस त्या लहान मुली असं म्हणत असत की अण्णा हो, मी तुमची लाडकी, मला कशाला हो करता बोडकी. अशी आर्तस्वर, त्या मुलींच्या आर्तस्वर फक्त एखाद्या दाम्पत्याला ऐकू गेला, ते म्हणजे फुले दाम्पत्य. आणि मग या फुले दाम्पत्याने हा विषय निश्चितपणे हाताशी घेतला आणि त्याकरिता त्यांनी न्हावी समाजामध्ये, आपण आज पाहिलं आहे की संप लोक आपल्या स्वार्थासाठी करत असतात, मला पगार वाढ पाहिजे. पण हा संप आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी न करता न्हावी समाजामध्ये एक चळवळ राबवून, त्यांना प्रबोधन करून त्यांनी असं सांगितलं की आपल्या आया बहिणींच्या अंगावर मी वस्त्राचा, केसांवर मी वस्त्रा चालवणार नाही. आणि ही ठाम भूमिका न्हावी समाजाने घेतली आणि केशवन पण पद्धत बंद करण्याचं काम केलं. आणि त्यावेळेस त्या न्हाव्यांनी सांगितलं की जे लोक आपल्या मुलींचा केशव पण करतील, त्यांची आम्ही कुठल्याही प्रकारची दाढी, केस कापणार नाही. आणि अनेक लोकांच्या केस दाढी वाढलेले त्या काळी दिसून आलं आणि शेवटी माघार लोकांनी घेतली आणि अशा प्रकारे केशवन पण पद्धती बंद करण्याचं हे धाडसी काम सावित्रीबाई फुले यांच्या नेतृत्वाखाली झालं. दुसरं असं की बालविवाह झाल्यामुळं पतिनिधन होत असत आणि त्या स्त्रिया विधवा झाल्यानंतर घरातील लोक किंवा इतर लोक त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करत असत. आणि काही वेळेस त्यातून एखादी स्त्री बाळंत व्हायची वेळ येते आणि त्यावेळेस स्त्री पुढे 2च पर्याय असतात. एक म्हणजे स्वतःचा आत्महत्या करणं किंवा स्वतःला संपवून घेणं. आणि त्यावेळेस मग अशा स्त्रियांच्या समस्या सुरू झाल्यानंतर मग अशा स्त्रीपासून जी मुलं जन्माला येते त्यांचं काय करायचं, म्हणून त्यांनी पहिल्यांदा बाल हत्या प्रतिबंध ग्रह चालवली. म्हणजे ज्या लहान मुलं त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांनी बोर्ड लावले, वेगवेगळ्या ठिकाणी नोटीस लावल्या की आपल्याला हे मुलगा जे झालेला आहे तो तुम्हाला घेऊन जाऊ शकता किंवा तुमच्या बरोबर तुम्हाला न्यायचं नसेल तर आम्ही हे मुलं सांभाळू आणि तुम्हाला घेऊन जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा काय केलं की अनाथालय चालू केली, मुलांना बाल हत्या प्रतिबंध ग्रह चालू केली
आणि या मुलांचा सांभाळ काम करण्याचं काम केलं. मला सांगायला असा आनंद वाटेल, की या ठिकाणी मुलं सांभाळणं, आपण आपला एक मुलगा सांभाळायचं म्हणलं तर त्याला किती त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्या ज्या येणाऱ्या अडचणी लहान मुलांच्या किती असतात ते मी सांगायची आपल्याला गरज नाही. त्या सर्व मुलांचा सांभाळ करणं, त्यांना वाढवणं, त्यांना शिक्षण देणं, ही सर्व कामे विधवा स्त्रियांचा सुद्धा सांभाळ करणं, त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडवून आणणे, त्यांना खंबीर पायावर उभा करण्याचे काम सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यांना उभा केलं. हे सुद्धा एक फार महत्वाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली. म्हणजे त्यांना पहिल्यांदा म्हणजे हे सर्व कामं करत असत. त्यावेळेस त्यांनी पहिला एक धाडसी निर्णय घेतला ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने. विधवेचा पुनर्विवाह लावण्याचं काम सुद्धा त्यांनी त्या काळी केलं आणि विधवा पुनर्विवाहाचे पहिलं कार्य त्यांनी त्या ठिकाणी अवलंबलं. त्याचबरोबर स्त्रिया ज्या शिक्षण घेत होत्या त्यांना शिक्षणाचं काम तर त्यांनी केलेलं मी मगाशी बोलून गेलोच. त्याचबरोबर ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला, आज आपण त्याला पॅरालिसिस म्हणतो, आणि या पॅरालिसिस झाल्यानंतर महात्मा फुले 2 वर्ष अंथरुणाला खिळले आणि अंथरुणाला खिळलेले असताना पतीची सेवा कशी करावी, त्या पतीची राहिलेली इच्छा पूर्ण कशी करावी, अशा प्रकारे पतिप्रेम त्यांनी मिळवलं आणि कशी आदर्श पत्नी म्हणून सुद्धा त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व खोलून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ज्योतिराव फुले यांना पक्षाघात झाल्यानंतर त्यांनी एक तो पक्षाघात झाल्यानंतर एक ग्रंथ पूर्ण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. म्हणजे आजपर्यंत ज्योतिराव फुले यांचं लिखाण हे बंडखोर होतं. ब्राह्मणाचे कसब असेल, गुलामगिरी असेल, नंतर शिवाजी महाराजांचं कुळवाडी भूषण पोवाडा असेल, हे सर्व बंडखोर लिखाण होतं. आणि मी जर लोकांमध्ये बंडाची भूमिका घ्यायला लावली तर समाज दुमंगण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आपल्या पॅरालिसिसचा आघात सहन करत असताना सुद्धा सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ डाव्या हाताने लिहून पुरा केला. पण हे पुरा करत असताना त्या पत्नीची सेवा त्यांनी केलेली आहे. दुसरा एक प्रसंग मला सांगण्यास आनंद वाटेल, की पतीच्या बरोबर सहधर्मचारिणी ही जी भूमिका असते ती खऱ्या अर्थाने त्यांनी राबवली. ज्यावेळेस ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या आणि शाळा वाढत होत्या आणि मग जे धर्म मार्तंड होते त्यांच्या असं लक्षात आलं की हा व्यक्ती थांबणार नाही आणि याने आपली बायको शिकायला शिकवली आणि मग मुलींची शाळा वाढवू लागल्या आणि मग याला थांबवण्यासाठी काय करावं, तर त्यांनी एक उपाय असा शोधून काढला की त्या ज्योतिरावांच्या वडिलांच्या मनामध्ये बिनवलं की तुम्ही जर ह्या मुलाला तुमच्या घरात ठेवलं तर आम्ही तुमच्यावर समाजिक बहिष्कृत करू तुम्हाला. हे समाजाने बहिष्कार ठेवण्याचा निर्णय घेतला. आता प्रश्न पडला होता की असहाय्य वृद्ध सासरे आणि लोकांचा जनमानसाचा पगडा, सामाजिक बहिष्कार, अशा वेळेस त्यांच्या पुढे इकडे आड तिकडे वीर. एकीकडे जावं तर सासऱ्याला सोडावं लागतंय, दुसरीकडे जावं तर पतीच्या बरोबर गेलं तर सासऱ्याची सेवा करता येत नाही. असा बाका प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आला. त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की पतीचं सामाजिक क्रांतीचं कार्य आहे ते योग्य आहे. म्हणून त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला. जे स्त्रिया ह्या त्या काळी लहानपणी आई वडिलांच्या, मोठेपणी मुलाच्या, पतीच्या जोखडाखाली असत किंवा त्यांच्या दबावाखाली असत. अशा वेळेस त्यांनी एक निर्णय घेतला आणि हा निर्णय सामाजिक क्रांतीचा मोठा पाया ठरला आणि त्यामुळेच महाराष्ट्र हा सामाजिक क्रांतीमध्ये अग्रेसर ठरू लागला. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणू लागलं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र नव्हे फुले दाम्पत्य हे भारताची आराध्य दैवत आहेत. की आराध्य दैवत का म्हटलं पाहिजे की फुल्यांनी अनेक 3000 वर्षानंतर युगप्रवर्तक असे शाळा काढल्या आणि त्या शाळेतून लोक व्यक्तिमत्व घडवू लागलं. आता मी मगाशी सांगितलं की त्यांना पक्षाघात झाला होता आणि पक्षाघात झाल्यानंतर त्यांचं निधन हे निश्चित ठरलं होतं आणि 28 नोव्हेंबर 1890 साली या महामानवाचे महानिर्वाण 28 नोव्हेंबर 1890 साली झालं. आता फुल्यांनी अनेक व्यवसाय निर्माण केले होते. ज्यावेळेस टाटा प्रसिद्ध उद्योगपती टाटा यांची संपत्ती 100 कोटीची संपत्ती असताना महात्मा फुले उद्योजक महात्मा फुले असल्यामुळं त्यांची त्या काळची संपत्ती 120 कोटीची होती. अशी आवाडव्य संपत्ती जमवणाऱ्या लोकांना असं वाटलं की
आपण आता यांच्यावर अ, निधन झाल्यानंतर त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला होता सावित्रीबाई फुलेंनी, की त्यांना मूलबाळ नव्हतं. मूलबाळ हं, नसल्यामुळं त्या काळी स्त्रियांवर शिक्का मारून पुरुष लग्न करत असत. हं, तर त्यावेळेस हं, थोर मनाच्या सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीच्या संसाराच्या वेलीवर फूल उमलावं म्हणून स्वतः एक धाडसी निर्णय घेतला आणि मला सवत आणली तरी चालेल, असं त्या म्हणाल्या. परंतु हं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली या उक्तीप्रमाणे महात्मा फुले यांनी सांगितलं, की जर स्त्री म्हणाली, की या पुरुषापासून मला मुलगा होत नाही, तर मी दुसरं लग्न करणार आहे. तर तुम्ही त्याला परवानगी द्याल का? तुम्ही स्वतः आणण्याची परवानगी देत असाल, तर मी ते लग्न करायला तयार आहे, अन्यथा नाही. शेवटी हं, जनमानसाने ती परवानगी त्यांनी नाकारली आणि ते लग्न थांबलं आणि मग मूलबाळ नाही अशा या थोर महात्मांच्या पोटी मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी एक निर्णय असा घेतला, की दत्तक मुलगा घेण्याचं ठरवलं. पण दत्तक मुलगा हं, घेत असताना अनेक समाज बांधवांना असं वाटत होतं, की यांनी आपलाच मुलगा दत्तक घ्यावा. कारण गडगंज संपत्ती होती. त्या संपत्तीचा हं, मालक हा मुलगा होणार होता. म्हणून दत्तक घ्यायचं त्यांनी ठरवल्यानंतर अनेक लोकांनी थोडासा प्रयत्न केला. पण त्यावेळेस या थोर दाम्पत्याने काशीबाई ब्राह्मण जातीच्या काशीबाई या विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक म्हणून घेतला आणि नुसता दत्तक मुलगा घेतला नाही, तर त्या मुलाला डॉक्टर केलं आणि हाच पुढं हं, डॉक्टर हं, यशवंत फुले नावाने नावारूपास आला आणि त्याने प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा केली. हे एक भाग हं, झाल्यानंतर हं, हं, आपल्याला असं समजून येईल, की महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक हं. समाजाची स्थापना केली होती. आणि या हो, सत्यशोधक हो. समाजाच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि लोकांना असं हो. वाटलं, की महात्मा फुले गेलेत, निर्वतलेत आहेत, आता हे कार्य थांबणार आहे. आणि लोकांनी काही कुजबूज चालू झाली, की आता हे कार्य कोणी थांबणार? मग या धाडसी हं, स्त्रीने आपल्या पतीचे कार्य पूर्ण करण्याचा धाडसी निर्णय घेतला हं, आणि 15 हं, नोव्हेंबर 1891 साली जे तिथीप्रमाणे महात्मा फुले यांची पुण्यस्मरण होतं, त्या ठिकाणी महादर महागट शास्त्री महादर शास्त्री पाटील यांनी हं, ओतूर या गावी महात्मा फुल्यांवर एक चरित्र प्रकाशित केलं. महात्मा फुले यांचे अमर जीवन हं, आणि हे चरित्र हं, त्यांनी सावित्रीबाई यांना अर्पण केलंय. त्या चरित्रामध्ये ते म्हणतात, की या माऊलीने पतीची निष्ठा सांभाळली, सामाजिक कार्य केलं. याकरिता हे चरित्र मी त्यांना अर्पण करीत आहेत आणि सत्यशोधक समाजाचे हं, खऱ्या अर्थानं पुन्हा कार्य सुरू झालं. 20वं अधिवेशन हं, हं, पुरंदर येथे झालं. त्या ठिकाणी स्वामी मारुती नवले यांच्या कार्यअध्यक्षतेखाली हं, अ, हे अधिवेशन सुरू झालं आणि त्या ठिकाणी सुद्धा अ, मोठ्या हं, प्रमाणात सत्यशोधक समाजाची चळवळ आपल्याला माहिती आहे सासवड हा भाग या ठिकाणी हं, माळी समाजातल्या अनेक लोकांनी शेती प्रकल्प चांगले हाती घेतले आणि या ठिकाणी माळी हं, नगरचा कारखाना सुद्धा या माळी लोकांनी काढलेला आहे. म्हणजे महात्मा फुले यांचे खऱ्या अर्थाने विचार हं, माळी समाजाने हं, घेऊन बागायती शेती कशी फुलवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीरामपूर, कोपरगाव आणि मग हं, माळीनगर येथील अ, माळी लोकांची शेती बघण्यासारखी आहे. आजही आपली माळी लोकांची हं. शेती फार चांगल्या प्रकारे आपल्याला दिसते. यामध्ये महात्मा फुले यांचं योगदान खूप मोठे आहे आणि यामध्ये हो. सत्यशोधक चळवळीचा मोठा हात आहे. त्याचबरोबर हं, 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 1876 साली एक मोठा दुष्काळ पडला होता. त्याचबरोबर 1896 हं, साली सुद्धा दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये लोक अन्नाला हं, मोताज झाले होते. लोकांना हं, अन्नधान्य हं, खायला हं, मिळत नव्हतं. अशा वेळेस सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी 1876 साली एक अन्नछत्र चालू हं, केलं. हं, ते 2000 हं, लोकांची मुलांची सेवा करण्याचं काम म्हणजे त्या काळी आपल्याला माहिती हं, आहे त्या काळी गिरण्या नव्हत्या. पिठाच्या गिरण्या नव्हत्या, तर हं. ते जातं ओढून पीठ तयार करून मग मुलांना खाऊ घालण्याचं काम 1876 साली हो. सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. हं, निधनानंतर हं, सुद्धा म्हणजे पहिल्यांदा हं, हं, पतीचं निधन झालं. नंतर हं, जी हं, सून त्यांना मुलगा दत्तक मिश्र विवाह पहिला मिश्र विवाह सुद्धा करण्याचं धाडसी काम सावित्रीबाई फुले यांनी केलं. कारण दत्तक मुलगा हा हं, हं, विधवा बाईचा होता आणि अशा मुलाचं मुलगी कोण देणार? त्यामुळं त्या काळी हं, लोकांनी विरोध केला. रोटी बेटी व्यवहार बंद केले आणि हं, धाडसी हं, मनाचे
चांगल्या विचाराचे ज्ञानोबा ससाणे नावाच्या व्यक्तीने राधाबाई नावाच्या मुलीचा विवाह यशवंताबरोबर करून दिला. हाच भारतातील पहिला मिश्र विवाह सुद्धा करण्याचं काम यांनी केलं. अशी ही लाडात वाढलेली पोर सावित्रीबाईंची सून झाली आणि सून झाल्यानंतर त्या मुलीला कोडाकौतुकात वाढवलं, तिला शिक्षण दिलं. ती हुजूर पागा नावाच्या पुण्यातील प्रख्यात शाळेमध्ये तिला शिकवलं आणि याची मुलगी वाढत असतानाच दुर्दैव कसं असतं, 1895 साली या मुलीचंही निधन झालं. म्हणजे 1890 साली पतीचं निधन, दुसरं म्हणजे सुनेचं निधन आणि या निधनाच्या दुःखाच्या झळा सोसत असतानाच त्याच दरम्यानच्या काळामध्ये 1896 साली मोठा दुष्काळ भारतामध्ये पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर लोक अन्नाला तर मोताद झालेलीच होती. मग सावित्रीबाई फुले यांनी सरकारी जाऊन दुष्काळाचे कामे सरकारला हाती घेण्यास भाग पाडलं. रस्त्याची कामं चालू केली. लोकांना काम मिळवून दिलं. त्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारला भेटी दिल्या आणि दुष्काळी कामं सुरू झाली. त्या काळी त्यांचं अलौकिक कार्य सयाजीराव गायकवाड यांना माहित होतं आणि पंडिता रमाबाई यांना सुद्धा माहित होतं. या दोघांनी त्यांना आर्थिक सहाय्य दिलं. तेच लोक अशी धर्ममार्तंड बनवू लागले. ख्रिस्ती समाज स्वीकारलेली पंडिता रमाबाईचं तो दान तुम्ही स्वीकारताय. त्या म्हणाल्या, त्या काळी सावित्रीबाईंनी असं म्हटलं की तुम्हाला लोकांचा हाल पावत नाही, त्यांना अन्न मिळत याचे वाईट वाटत नाही, तुम्हाला फक्त तुमच्या समाजाची चिंता वाटते किंवा ही रूढी परंपरेचं तुम्हाला ध्यान आहे. लोकांना अन्न देणं, त्यांना पोटात अन्न घालणं, पाणी देणं हे सुद्धा काम त्यांनी करायला पाहिजे, ते त्यांनी केलं नाही. म्हणून त्यांनी ते अन्नछत्र चालवली. दुष्काळात लोकांना रोजगार मिळवून दिला, त्यांना अन्न दिलं, अन्नछत्र चालवली आणि असे अलौकिक कार्य त्यांनी दुष्काळामध्ये केलं. नंतर संकटाची मालिका संपतच नाही. 1897 साली आपल्याला माहिती आहे की प्लेगची मोठी साथ आली आणि प्लेग हा संसर्गजन्य रोग होता. प्लेग संसर्गजन्य रोग होता, त्यामुळे प्लेगच्या रोगाला आपण हात लावला की तो रोग त्याला लागत असे आणि काखेत मोठा गोळा व्हायचा आणि लोक मरून जायचे. गावोची गाव ऊस पडू लागले. अशा काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी असं ठरवलं की त्यांचा डॉक्टर यशवंत नावाचा मुलगा हा मिलिटरीमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. त्या मुलाला त्यांनी बोलावून घेतलं आणि बोलावून घेऊन त्यांनी पुण्या येथे हडपसर येथे प्लेग रोग्यांसाठी दवाखाना काढण्याचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी डॉक्टर यशवंत हे रोग्यांची सेवा करू लागले. म्हणजे संसर्गजन्य रोग असल्यामुळे आपल्याला माहिती आहे, आता कोविड येऊन गेला. कोविड आल्यानंतर संसर्गजन्य रोग असल्यामुळे लोक त्याच्या म्हणजे अंत्यविधीला सुद्धा जात नव्हते, लोक शिवून घेत नव्हते एकमेकाला आणि अशासारखाच हा दुर्धर आजार किंवा संसर्गजन्य रोग असताना सुद्धा या मुलाने आणि आईने रोग्यांची सेवा करण्याचा निर्णय, सेवा शुश्रूषा करण्याचा निर्णय घेतला आणि प्लेगचं हॉस्पिटल चालू केलं आणि त्या हॉस्पिटल चालू करत असताना लोकांचे रुग्ण आणण्याचं सुद्धा काम त्यांनी स्वतः घेतलं. आणि आपल्याला मला सांगताना दुःख वाटतंय की हा पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा 7 वर्षाचा मुलगा, सावित्रीबाईंचं वय 50च्या पुढे होतं आणि या मुलाला घेऊन येत असताना की हा मुलगा जगावा, माझं भलं वाईट काही जरी झालं तरी चालेल आणि हा मुलगा जगला पाहिजे, याकरता त्यांनी त्या मुलाला अंगावर, त्या काळी कुठल्याही प्रकारची सोय नव्हती, तर त्या मुलाला अंगावर म्हणजे पाठीवर घेऊन त्या येत असतानाच त्यांच्या काखेमध्ये गोळा आला आणि संसर्गजन्य रोगाने त्यांना पछाडला आणि त्या ठिकाणी या माऊलीचं निधन झालं. मी खऱ्या अर्थानं म्हणेल की त्या मृत्युंजयी आहेत, कारण मृत्यूंवर विजय, मृत्यू आपल्या दाराशी असताना आपल्याला रोग होणार हे निश्चित असताना सुद्धा रोग्यांची सेवा करणं आणि मृत्यूवर विजय मिळवणं हे सुद्धा अलौकिक कार्य त्यांनी केलं. म्हणून त्यांना मी मृत्युंजयी असे म्हणेन. म्हणजे कुठलंही कार्य घेत असताना की त्यांचं जर जीवन आपण पाहिलं तर पती बरोबर त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, ती शिक्षण शाळा व्यवस्थित चालवल्या. पती बरोबर राहत असताना त्यांनी विधवा पुनर्विवाह साथ दिली. नंतर अनाथालय चालवली, बालहत्या प्रतिबंध गृह चालवली. दुष्काळामध्ये 1876 सारख्या दुष्काळामध्ये अन्नछत्र चालवली.
आणि पतीने हुकूम द्यावा किंवा पतीने चर्चा हं. करावी आणि हं, हं. त्यांच्या चर्चेचा अवलंब सावित्रीबाई फुले यांनी करावा. म्हणजे हं, हं. पतीच्या विचारामध्ये, पतीच्या साथीने अलौकिक कार्य करण्याचं धाडस, दुर्दम्य साहस या माऊलीने केलं आणि हे करत हं, असताना हं. पतीचं निधन झालं, सुनेचं निधन झालं. समाजाने ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर बहिष्कृत केलं आणि त्या म्हणाल्या, की तुम्हाला या यशवंत नावाच्या मुलाला आता आम्ही अग्निप्रसाद त्याला देऊ देणार नाही. टिटू असं त्याला म्हणतात, की हं, मर्तिकेचे मडकं हे त्याला करता हं. येणार नाही. म्हणजे पतीच्या निधनाचा उमाळा सगळं सोडून या माऊलीने टिटू हाती धरलं आणि पतीच्या अ, प्रेताग्नी देण्याचं काम सुद्धा या माऊलीने केलं. म्हणजे असे अलौकिक धाडसी कार्य यांनी आपल्या अल्पजीवनामध्ये केलेलं आहे. म्हणजे समाजाला ह्या खऱ्या अर्थानं दिशा देण्याचं काम केलंय आणि त्या जाता त्यांनी नुसतं हे शैक्षणिक कार्य केलं नाही, तर त्यांनी काव्य फुले नावाचा एक काव्यसंग्रह लिहिला. हं, हं. 52 कशी सुबोध रत्नाकर नावाचं 2 हं, म्हणजे हं. 52 कशी काव्य फुले आणि 52 कशी नावाचं 2 काव्यसंग्रह लिहिले. म्हणजे हं. आपल्याला माहिती आहे, की बरेच लोक असं म्हणतात, की मोठं झाड असलं, की त्या झाडाखाली माणसं वृक्ष फुलत नाहीत. पण ज्योतिराव फुले हं. यांच्या असं मोठ्या झाडाखाली अनेक छोटी झाडं वाढली, बहरली, फुलली आणि त्यांनी सामाजिक हं. क्रांतीचे बीजं महाराष्ट्रामध्ये पेरली आणि त्यातूनच आपल्याला माहिती आहे, हं. की अ, सत्यशोधक समाजाची चळवळ आजही मोठ्या हं. प्रमाणात चालू असून त्या चळवळीचा फायदा हं. महाराष्ट्र घेत आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल, की सत्यशोधक समाजाचे पताका छत्रपती शाहू महाराजांनी घेतली हाती. नंतर सयाजीराव गायकवाडांचं तर योगदान आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर त्यानंतर हं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे महात्मा फुले यांनी स्त्री मुक्तीचा पाया रचला हं. आणि त्याचा कळस चढवण्याचं काम हं. त्यांचे थोर शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची पताका डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी हाती घेतली हं. हं. आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षण पोहोचवण्याचं अलौकिक कार्य डॉक्टर भाऊराव पाटील यांनी केलं. आजही लोक सत्यशोधक समाजाच्या विचाराने कार्य करत आहेत आणि त्याचा हं. प्रसाद हं. किंवा त्याचा लाभ महाराष्ट्रातील अनेक लोक घेत असल्यामुळं आजही महाराष्ट्र पुरोगामी म्हणून गणला जातो आणि महाराष्ट्रामध्ये हं. सर्व प्रकारची क्रांती आपल्याला दिसून येत आहे. म्हणून जाता-जाता हं. मी हं. असं म्हणेल, की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जाता-जाता सांगितलं, की ज्योतिबाचे बोल मनात परसा, ज्योतिबाचे बोल मनात परसा, जीवनाचा आरसा पाहते मी. जर आपल्याला पुढे जायचं असेल, हं. तर आपल्याला ज्योतिबाचे बोल मनात परसावं लागतील आणि जीवनाचा आरशात पाहून आपलं प्रतिबिंब आपल्याला निहाळावं लागेल आणि हं. मी तर असे म्हणेन, की जोपर्यंत या भारतामध्ये, या जगामध्ये शोषक वृत्ती आहे, शोषण वृत्ती आहे, तोपर्यंत हे खुले विचार आपल्याला साथ देत असतील. हं. फुले एक विचार आहे, फुले एक आचार आहे, फुले एक प्रचार आहे आणि हं. फुले एक हं. संचार आहे. म्हणजे महात्मा फुलेंचे जीवन, अगदी बरोबर आहे. हं. हं. सावित्रीबाई फुले यांचे जीवन आपण आचरणात आणा, विचार आचरणात आणा, आचरणात आणलेले विचार प्रचारात आणा, प्रचारात आणलेले विचार यासाठी संचार करा आणि आपण जर अशा प्रकारे वागलो, तरच हं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याला ती आदरांजली ठरेल, असे मला वाटते. अगदी महत्वाचा विचार मांडलात शरद सर तुम्ही. कारण सावित्रीबाई फुले हाच एक मोठा विचार होता. महात्मा ज्योतिराव फुले हाच एक मोठा विचार होता. आणि या दाम्पत्याने केलेलं कार्य हे केवळ अर्ध्या तासाच्या मुलाखतीमध्ये मावणारं नाहीये, बंदिस्त होणारं नाहीये, संपणार नाहीये. त्यामुळं हे अतिशय अमर्याद असं मोठं कार्य आहे. परंतु शिक्षणापलीकडच्या सावित्रीबाई फुले समजून घेताना तुम्ही त्यांची सगळे सामाजिक कार्याचे जे वेगवेगळे पदर उलगडून दाखवलेत, वेगवेगळे पैलू उलगडून दाखवलेत, वेगवेगळी अंग समोर आणलीत. ती निश्चितच महनीय आहेत. ती निश्चितच आजच्या पिढीला माहिती व्हावीत यासाठी आपण ती समोर आणलीत. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केलीत.
अतिशय विस्तृत विश्लेषण केलं आणि विवेचन केलं. त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच. मी एबीसी न्यूज या चॅनलने मला माझ्याशी चर्चा करून मला एक बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल एबीसी न्यूज चॅनलचे मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.